हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्यामध्ये तीव्र सूर्यप्रकाश, गरम हवा यामुळे हिरवीगार टवटवीत झाडे सुद्धा सुकायला लागतात। गुलाब, मोगरा, जास्वंद यासारख्या फुलझाडांची तर उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की उन्हाळ्यात जास्वंदीची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे भरपूर फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्वंदीची वाढ व्यवस्थित होण्यासाठी दररोज 4 ते 5 तास तरी सूर्यप्रकाश आवश्यकच आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये अतिशय तीव्र कडक ऊन असते, त्याचप्रमाणे वारा सुद्धा भरपूर गरम असतो, त्यामुळे प्लांट हे कोमेजून जातात, फुले सुद्धा सुकून जातात। दुपारी 12 ते 4 दरम्यान तर ऊन हे अतिशय कडक असते आणि थेट ते प्लांटवर पडल्यामुळे प्लांट हे पूर्णतः सुकते। फुले आहेत त्याच्या कडा सुद्धा आपल्याला करपलेल्या दिसतात। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुपारी कुंडी आहे ते आपण शेडमध्ये शिफ्ट करू शकतो किंवा मग गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये ज्या ठिकाणी आपण प्लांट लावलेले आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रीन नेटचा वापर करू शकतो। ग्रीन नेटमुळे सुद्धा प्लांटला उन्हापासून प्रोटेक्शन मिळते। उन्हाळ्यामध्ये प्लांटची पाण्याची गरज सुद्धा जास्त असते, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी कुंडीतील मातीचा ओलावा टिकून राहावा याची काळजी घेऊन आपल्याला पाणी द्यायचं आहे। उन्हाळा आहे म्हणून आपल्याला ओव्हर वॉटरिंगही करायची नाही, त्यामुळे सुद्धा प्लांटची मुळे कुजू शकतात, त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे। शक्यतो कडक उन्हामध्ये पाणी देणे टाळायचं। उन्हाळ्यामध्ये आपल्याला आठवड्यातून 2 वेळा प्लांटवरती अशा पद्धतीने पाण्याचा फवारा मारून घ्यायचा आहे, त्यामुळे पानावर साठलेली धूळ आहे ती निघून जाते आणि आपले प्लांट आहे ते फ्रेश दिसू लागतात। त्याचप्रमाणे पानामध्ये उष्णतेमुळे जो कोरडेपणा आलेला असतो तो सुद्धा जातो आणि आपलं प्लांट आहे ती हिरवेगार आणि टवटवीत दिसते। उन्हाळ्यामध्ये जास्वंदीची छाटणी करणे सुद्धा टाळायचं। त्याचप्रमाणे मातीमध्ये ओलावा राहावा यासाठी कुंडीतील मातीवर आपण वाळलेला पालापाचोळा किंवा नारळाच्या ज्या शेंड्या असतात त्या सुद्धा पसरून ठेवू शकतो, त्यामुळे सुद्धा मातीतील ओलावा टिकून राहतो। उन्हाळ्यामध्ये सुद्धा प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, मातीचा पोत चांगला राहण्यासाठी आणि भरपूर प्रमाणामध्ये फुले येण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये खत देणं सुद्धा आवश्यक आहे। उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसातून एकदा कुजलेलं शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यासारखी खते आपण देऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये मातीतील कोरडेपणा, हवेतील कोरडेपणा यामुळे जर आपण खतं आहेत ती लिक्विड फॉर्ममध्ये दिली तर ती जास्त फायदेशीर ठरतात। या ठिकाणी मी बरणीमध्ये शेणखत आहे ते रात्रभर भिजत टाकलेलं आहे। कधीही शेणखत वापरताना ते पूर्णतः कुजलेलं आणि जुनं वापरायचं। ताजं शेण किंवा शेणखत आपण कुंडीमध्ये थेट मिक्स केलं तर प्लांट जळू शकतात। या ठिकाणी हे कुजलेले शेणखत आहे, कुजलेले शेणखत आपण डायरेक्ट मातीमध्येही मिक्स करू शकतो किंवा अशा पद्धतीने पाण्यामध्ये विरघळून ते पाणी प्लांटला देऊ शकतो। या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शक्यतो मी कोणतंही फर्टिलायझर असो ते पाण्यामध्ये विरघळूनच प्लांटला देते। कोणतंही खत झाडाला द्यायच्या आधी त्यात ती माती आहे ती मोकळी करायची, त्यामुळे ते लवकर मुळापर्यंत पोहोचतं आणि प्लांटमध्ये लवकर ॲब्सॉर्ब होतं। जास्वंदीच्या प्लांटला अति कमी प्रमाणामध्ये पाणी दिलं किंवा अति जास्त प्रमाणात पाणी दिलं किंवा मग मातीतील पोटॅशियमची मात्रा जर कमी झाली तर प्लांटच्या कळ्या आहेत त्या फुलण्याच्या आधी गळून जातात। मग अशा वेळी आपण महिन्यातून एकदा प्लांटला बनाना फर्टिलायझर द्यायचं, त्यामुळे पोटॅशियमची गरज आहे ती पूर्ण होते आणि कळ्या गळायचं प्रमाण हे कमी होतं। उन्हाळ्यामध्ये जास्वंदीवर मोठ्या प्रमाणावर मिलीबगचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो। आपण भरपूर प्रमाणामध्ये काळजी घेऊन सुद्धा जास्वंदीच्या एखाद्या प्लांटच्या एखाद्या फांदीवर असा थोड्या प्रमाणात का होईना पण आपल्याला मिलीबग दिसतो। ज्या फांदीवर पानांवर अटॅक झालेला आहे ते वॉटर स्प्रे करून आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यावरती मग नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर नीम ऑइल नसेल तर तुम्ही लिक्विड हँड सोपचा सुद्धा वापर करू शकता। या ठिकाणी मी प्लांटवरती नीम ऑइल स्प्रे करून घेणार आहे। प्लांटवरती अटॅक झाला नसेल तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये महिन्यातून एकदा आपण जर नीम ऑइल स्प्रे प्लांटवरती केलं तर मिलीबगचा अटॅक होण्यापासून आपल्या प्लांटचं बऱ्यापैकी प्रोटेक्शन होतं। नीम ऑइल स्प्रे आपण शक्यतो सकाळी किंवा मग सायंकाळी करायचा आहे। अशा पद्धतीने उन्हाळ्यात जर आपण जास्वंदीची काळजी घेतली तर उन्हाळ्यात सुद्धा जास्वंदीला भरपूर फुले येतील। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।